श्री स्वामी समर्थ. चला तर आज आपण आंब्रेला कट असा फ्रॉक शिवणार आहोत लहान मुलीसाठी. इतका सोपा फ्रॉक तुम्ही आजपर्यंत कधीही पाहिलेला नसाल. आधी आपण 4 फोल्ड घेणार आहोत आणि 4 फोल्ड घेतल्यानंतर आपण जी घडी घालतो ती 8 इंचाची घालूया आणि नंतर उंची 9 इंचाची उंची घेतली आहे. तुमच्या मापाप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. शोल्डर 4.5 इंचाचा घेतला आहे आणि मुंडा जो असतो ना तो पण 4.5 इंचाचा घेतलेला आहे. 4.5 इंचाचा मुंडा घेऊन आपण अर्ध्या इंचावर हे मार्क करून गोल आकार देणार आहोत. गोल आकार दिल्यानंतर आपण गळा 2चा घेणार आहोत आणि त्याची हाईट जी घेणार आहोत ना ती 3 इंचाची घेणार आहोत. 3 इंचाची सहजासहजी सगळ्याच मुलींना, लहान मुलींना चालते. 3 इंचाचीच आपण उंची प्रत्येकाला घेत असतो आणि नंतर ते कट करून घेऊया. कट करून घेतल्यानंतर बघा पूर्णपणे नीट कट करून घेऊया. कट करून झाल्यावर जो मागचा भाग आहे ना आपण त्याला एक कट मारणार आहोत, तो 2 इंचाचा. आपण त्याला हुक पण लावू शकतो. मी हुक लावणार आहे, तुम्ही वाटलंच तर चेन पण लावू शकता. आणि आपण 2 फॅब्रिक घेतलेले आहेत आणि त्याची हाईट आपण 24 इंचाची आपली तयार हाईट आहे. बघू शकता तुम्ही आपली 24 इंचाची हाईट आपली घेतलेली आहे. नंतर आपण असे 4 फोल्ड करणार आहोत. त्रिकोणी घडी घालून 4 फोल्ड असे आपण करून घेणार आहोत. हे बघू शकता तुम्ही असे 4 फोल्ड करून घेणार आहोत आणि जी बंद बाजू आहे ना ती माझ्याकडे ठेवणार आहे आणि आपण जे पहिले कट केलेला वरचा पार्ट आहे ना तो ठेवून त्यावर बरोबर मार्क करून घेणार आहोत आणि खालची हाईट ही ना मोजून घेणार आहोत. वरची हाईट आपण खालची हाईट आपण 14 घेणार आहोत, कारण आपली तयार उंची सगळी 24 आहे. तर खालची आपण 14 घेणार होतो. 14 पूर्णपणे गोल मार्क करून घेऊया आणि नंतर त्याला कट करून घेऊया. नीटपणे गोल करायचं आणि कट करून घेऊया. कट करून घेतल्यानंतर बघा कट करून हे बघा आपला आता कट करून झालेला आहे. हे बघा आंब्रेलाचा खालचा घेर आपला तयार आहे. आणि नंतर आता आपण समोरचे जे पार्ट आपण केलते ते घेणार आहोत. बघा असे एकावेक घेऊन आपण यावर शोल्डरवर शिलाई मारून घेणार आहोत. शोल्डरवर शिलाई मारून आपली घेतलेली आहे. नंतर आपण त्याला सोयीचं करून घेणार आहोत आणि नंतर जे आपण कट केलेलं होतं, जे हुका लावण्यासाठी कट केलेलं होतं ना त्याला आपण पलटून घेणार आहोत. याप्रमाणे आपण त्याला शिलाई मारून घेतलेली आहे. नंतर त्याला आपण थोडे थोडे कट्स मारून पलटून घेणार आहोत. हे बघा अशा प्रकारे आपण त्याला आतमध्ये घालून त्यावर परत एक दाब शिलाई देऊन घेणार आहोत आणि आतमधल्या गळ्याला आणि बाह्याला आपण बाह्या लावणार नाहीत. आपण त्यावर पट्टी एक लावणार होतो आणि हे बघा पूर्णपणे पट्टी आपण अशी घेऊन लावून देणार आहोत. अशी पट्टी लावून देऊया आणि त्यावर शिलाई मारून घेऊया आणि नंतर छोटे छोटे कट करूया. कैचीने छोटे छोटे कट केल्याने फॅब्रिक बरोबर सेट होतं आणि बरोबर फिनिशिंग पण येते आपली. ते बघा त्याप्रमाणे शोल्डर आपलं जे बाई आहे ना ते डबल फोल्ड करून आपण शिलाई मारून घेणार आहोत बघा. आणि नंतर आपण जे अम्ब्रेला कटचा खालचा घेर घेतला होता ना तो आपण घेणार आहोत आणि हे बघा अशा प्रमाणे ठेवून आपण शिलाई मारून घेणार आहोत. शिलाई पूर्णपणे आपण दोन्ही भागावर शिलाई मारून घेणार आहोत. दोन्ही भागावर असे ठेवून आपण शिलाई मारून घेऊया आणि नंतर 2 पट्ट्या आपण कट केलेल्या आहेत. 2 पट्ट्या आपण कट केलेल्या आहेत. त्यांची उंची 24 इंच आहे आणि अशी 3 इंच आपण घेणार आहोत आणि ते दोन्ही पार्ट आपण उलटे करून शिवून घेणार आहोत. शिवून घेतल्यानंतर आपण त्यांना ना पलटून घेणार आहोत. हे आपले फ्रॉकचे बंद असणार आहेत, जे आपण कमरेला लावतो ते बंद आहेत. आपण याप्रमाणे ते शिवून घेणार आहोत. शिवून घेतल्यानंतर ते पलटून घेऊया.
ह्याप्रमाणे आपण पलटून घेऊया. बघा मी हे बंद पलटून घेतले आहेत. नंतर आपले जे फ्रॉक आहे ना, त्या फ्रॉकवर बरोबर ते जे बंद आपण उलटून घेतलेले ते कमरेच्या बरोबर मध्यभागी आपण त्यांना सेट करून घेणार आहोत. आणि पिनीच्या मदतीने ते मी बरोबर सेट करून घेतलेले आहेत, जेणेकरून शिलाई मारताना ते सरकू नये किंवा इकडे तिकडे जाऊ नये, त्यासाठी मी त्यावर आधी पिन लावून घेतली. आणि मी आता फिनिशिंग करणार आहे. आपण आपल्या माप घेऊन त्यावर फिनिशिंग करूया. आणि खालचा जो आपला पार्ट आहे ना, त्यावर तुम्ही पिको पण करू शकता किंवा फोल्डही करू शकता. हे बघा अशा प्रकारे आपला